नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दिवस कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत उडद्याच्या डाळीचे वडे। हे पुरणासोबत किंवा एखादा पारंपरिक आपला सण असला की त्याच्यात नेहमी हे वडे बनवतात। त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आणि त्यात मी अर्धी वाटी मुगाची डाळ घालत आहे। ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये मी पाणी घालत आहे। ही डाळ आपल्याला 2 ते 3 तास भिजत घालायची आहे पाण्यामध्ये। 2 ते 3 तास ही भिजल्यानंतर आपल्याला ही डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। डाळ 2 ते 3 तास भिजून झालेली आहे। पहा, व्यवस्थित अशी ही डाळ भिजलेली आहे, सहज तुटल्या जात आहे ही। आता याचं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये हे पाणी आपल्याला झारत ठेवायचे। अशा पद्धतीने याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं हे चाळणीतच आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे। पहा, आपल्या डाळीतलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया। डाळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतली। यात घालत आहे मी जिरं, भरपूर असा कढीपत्ता, 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या, त्यासुद्धा मी यामध्ये घातलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। आता हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे। वड्याची डाळ आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, ती आता एका पॉटमध्ये मी काढून घेत आहे। पहा, आपली सगळी डाळ मिक्सरमधून फिरून झालेली आहे। आता यामध्ये घालत आहे मी हळद, थोडीशी धनेपूड आणि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, यामध्ये मी तिखट घातलेलं नाही आहे, आपण फक्त हिरव्या मिरचींचे उडद डाळीचे वडे बनवत आहोत। आता हे आपण तळायला घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। एका बाउलमध्ये मी पाणी घेतले। पाण्याचा हात घेतोय आपण थोडासा आणि पाण्याच्या हाताने अशा पद्धतीने हा थोडासा गोळा घेऊन हातावरती आपल्याला याचा वडा थापून घ्यायचा आहे आणि हा तेलामध्ये तळायला टाकायचा आहे। अशाच पद्धतीने आपण बाकी वडेसुद्धा तयार करून घेऊन तळायला टाकणार आहोत। वडे आपल्याला हे असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आता याला आपण पलटी मारून घेऊया आणि लालसर रंग येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पहा, आपल्या वड्यांना लालसर असा रंग आलेला आहे। आता हे एका ताटात आपण काढून घेऊया। पहा, किती सुंदर असा कलर आलेला आहे। हे एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते आणि बाकी वडे अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया। तर तयार आहेत आपले होळी स्पेशल उडदाच्या डाळीचे वडे। पहा, एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत। एक वडा मी तुम्हाला हे करून दाखवते। पहा, आवाज किती क्रिस्पी सारखा येतोय आणि याचं टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता। एकदम कडक असे झालेले आहेत आणि आतला भाग किती सुंदर असा दिसत आहे। तुम्हाला ही माझी उडदाच्या डाळीचे वडे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।